नागपूर शहरात किरकोळ वादातून दोन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून दोन भावांवर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात 5 आरोपींना अटक केली। सर्व आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी सांगितले की पोलिसांची कार्यवाही जलद आणि प्रभावीपणे करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी नामे अकीब हुसेन इकबाल हुसेन, राहणार गली नंबर 4 यादवनगर यशोधरानगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे BNS 109 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी अकीब हुसेन हे व त्यांचा भाऊ शाहरुख हुसेन यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून ते दिनांक 20 रोजी रात्री 2:15 त्यांच्या मंडप डेकोरेशनचे साहित्य घेऊन त्यांचे सुदामनगर येथील गोडाऊनवर जात असताना यातील आरोपी सोहेल अशरफी व सहजील उर्फ सज्जू शेख व त्यांचे इतर 3 साथीदार यांनी बुलेट गाडी त्यांच्या सुपरमॅक्स गाडीच्या समोर आडवी आणल्यावरून व बुलेट गाडीच्या ब्लिंकिंग लाईटच्या प्रकाशामुळे त्यांच्यावर वाद झाला होता। सदर वादामध्ये यातील आरोपींनी फिर्यादी अकीब हुसेन व शाहरुख हुसेन यांना चाकू व रॉडनी गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केलेले आहे। फिर्यादी अकीब हुसेन यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्हे तपासकामी आरोपी सोहेल नवाब अशरफी व सहजील उर्फ सज्जू शाहिद शेख तसेच त्यांचे इतर 3 साथीदार असे 5 आरोपींना अटक करण्यात आलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे व त्यांचा पुढील PCR अजून प्राप्त होणे बाकी आहे। PCR प्राप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत।